राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशा राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे गरजेचे आहे। ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 10 वस्तू देण्याचा निर्णय आज या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाचा फायदा घ्यायचा आहे, या निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला 10 वस्तू मोफत वितरित करण्याबाबत या ठिकाणी आज शासन निर्णय आलेला आहे, म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। GR काढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे उत्साहावर वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। ज्येष्ठ नागरिक खुश सुद्धा झालेले आहेत, परंतु ही बातमी फक्त ज्येष्ठ नागरिकांना माहिती नव्हती, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या ठिकाणी या माहिती सुद्धा पोहोचत नव्हती। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जे ज्येष्ठ नागरिक शहरातील आहेत तर त्यांना सकाळीच ही बातमी मिळालेली होती, परंतु जे ज्येष्ठ नागरिक गावाकडील आहेत तर त्यांना अजून ही बातमी मिळालेली नव्हती। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही बातमी सुद्धा पोहोचवण्यात येत आहे। तर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या ठिकाणी ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, राज्यातील कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे, या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, याची अंतिम तारीख काय आहे, कोणकोणत्या पात्रता आहेत, कोणकोणती कागदपत्रे आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल किंवा राज्यातील कोणतेही नागरिक असाल आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही सुद्धा राज्याचे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारच्या माध्यमातून या हिवाळी अधिवेशनामध्ये अचानक हा निर्णय का घेण्यात आलेला आहे, तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना जे शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते ज्येष्ठ नागरिक शिक्षित असतात, त्यामुळे त्यांनी सरकारकडे म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पत्र पाठवलेलं होतं की आम्हाला आमची मुले सांभाळत नाहीत, आम्हाला या ठिकाणी आमचा दवाखान्याचा खर्च उचलत नाहीत, आमची मुले या ठिकाणी आम्हाला दवाखान्यामध्ये सुद्धा घेऊन जात नाहीत। बघा, 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशा समस्यांना 100% सामोरे सुद्धा जावे लागत असते। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला सुद्धा डोळ्यांना कमी दिसणे, चालण्यामध्ये अडथळा येणे, मानदुखी, पाठदुखी, BP, शुगर अशा आजारांनी तुम्ही सुद्धा त्रस्त असतात आणि जर तुमच्या मुलांनी या ठिकाणी तुमचा दवाखाना केला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या आजारांना सामोरे जावे लागत असते। तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी शहरामध्ये घडत आहेत। गावखेड्यांमधील मुले या ठिकाणी आईवडिलांना सांभाळत असतात, परंतु शहरांमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अशा गोष्टींचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी ज्या आईवडिलांनी वर्षानुवर्ष त्या मुलांना सांभाळलेलं असतं तर तीच मुले या ठिकाणी आईबापांना न सांभाळण्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। त्यामुळे राज्यातील जे शहरातील ज्येष्ठ नागरिक होते तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पत्र पाठवलेलं होतं की आम्हाला आमची मुले सांभाळत नाहीत, आमचा दवाखाना करत नाहीत, सरकार तुम्ही या ठिकाणी सरकार आहात, त्यामुळे तुमच्या माध्यमातून आमच्यासाठी कोणती ना कोणती योजना सुरू करा। तर अशा पद्धतीने भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी पत्र सुद्धा लिहिलेले होते। तर ही सर्व पत्रे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यांमध्येच वाचलेली होती, परंतु मागच्या महिन्यांमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता, म्हणजे ना निवडणूक होते ना अधिवेशन होतं। परंतु या ठिकाणी सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अधिवेशन नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आता बघा, हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुरवण्या मागण्या पाठवलेल्या आहेत आणि तशा प्रकारे शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे। बघा, त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे
येणारे 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील फक्त या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी त्यांच्या वयोमानानुसार त्यांना 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या ठिकाणी 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू, दुसरी वस्तू आणि तिसरी वस्तू अत्यंत महत्त्वाची आहे, तुमच्या उपयोगी आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर या वस्तू पुढील प्रमाणे आहेत, एक एक करत ओळीने तुम्हाला सर्व वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे। म्हणजे सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून या ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत। परंतु या 10 वस्तूंसाठी कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, या 10 वस्तूंसाठी कोणते ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरणार आहेत, या 10 वस्तूंसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, याची अंतिम मुदत काय आहे, अंतिम तारीख काय आहे, सरकारच्या माध्यमातून याविषयी काय माहिती देण्यात आलेली आहे, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो। त्यासोबत पात्रता कागदपत्रे जे सरकारने नियम लावलेले आहेत त्या नियमांची माहिती सुद्धा देतच आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळी सरकार कोणती ना कोणती योजना सुरू करत असतं, तर ती योजना सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी पात्रता चेक करत असतं। म्हणजे ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांची पात्रता तपासली जात असते, त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत का, म्हणजेच ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, अशा पद्धतीने कागदपत्रांची तपासणी केली जात असते। त्यांचं वय खरोखर 60 वर्षांपेक्षा अधिक आहे का, अशा गोष्टी सुद्धा तपासल्या जात असतात। त्यानंतरच त्यांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जात असतं आणि त्यांना वर्षानुवर्ष सरकारी योजनांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा केले जात असतात। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या 10 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून तुमची तपासणी होत आहे। आता ही तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार नाही। बघा लाडक्या बहिणींची जी तपासणी केली जात होती, तर ती तपासणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येत होती। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमची तपासणी घरोघरी जाऊन करणं शक्य होणार नाही। आणि तुमची तपासणी कोण करणार? बघा या ठिकाणी महिला असतात, त्यामुळे अंगणवाडी सेविका महिलांची तपासणी करू शकतात। परंतु गावामध्ये जे शिपाई असतात तर त्या शिपायांना भरपूर कामे असतात, त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिकांचे या ठिकाणी तपासणी करू शकणार नाही। त्यामुळे सरकारने असा एक पर्याय निवडलेला आहे। आता हा पर्याय का निवडलेला आहे, तर बघा भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांचं वय 60 वर्ष झाल्यानंतर ते बेडवरती झोपून असतात। भरपूर ज्येष्ठ नागरिकांना चालायला येत नाही, भरपूर ज्येष्ठ नागरिक आजारांनी त्रस्त असतात। वयोमानानुसार कोणता ना कोणता आजार त्यांना 100% जडलेला असतो। त्यामुळे सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली आहे की ज्येष्ठ नागरिकांना इकडे तिकडे पळवण्यापेक्षा, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास न देण्यापेक्षा सरकारच्या माध्यमातून तुमची सर्व तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरून तपासणी करू शकता, मोबाईलवरून अर्ज करू शकता, मोबाईलवरूनच तुम्ही कागदपत्रे सुद्धा सोडवू शकता। बघा तुमचा मुलगा असेल, नातू असेल, तर त्याला सुद्धा ही प्रक्रिया करता येणार आहे। याच्यामध्ये काही किचकट अटी लावलेल्या नाही, त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे। ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींची फक्त आधार कार्डवरती KYC करायला सांगितलेले होते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला कमी कागदपत्रांच्या आधारावरती तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। आता आपण जास्त वेळ न घेता, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा काही ना काही कामे असतील, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जेवण करायचं असेल किंवा काही व्यायाम सांगितलेले असतील, पॅथॉलॉजी असेल, होमिओपॅथी असेल, अशा प्रकारचे वयोमानानुसार आजार सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेले असतात आणि त्या आजारांवरती उपचार म्हणून काही व्यायाम करायला सांगितलेले असतात, आहार सुद्धा चांगल्या पद्धतीचा घ्यायला सांगितलेला असता। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही आहार सुद्धा चांगला घेतला पाहिजे। त्याचबरोबर जे डॉक्टरांनी व्यायाम सांगितलेले असतात, म्हणजे जे होमिओपॅथी असते त्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार असतात, त्यासोबतच व्यायाम सांगितलेले असतात। तर अशा सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आहेत आणि त्यासोबत केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला BP असेल, शुगर असेल, तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ सुरू होत आहे। जर BP असेल, शुगर असेल, तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला गोळ्यांना पैसे देण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे, जर तुम्ही हे कार्ड काढलं तर तुम्हाला या ठिकाणी 1 रुपया सुद्धा लागणार नाही। तर या ठिकाणी आपण या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची यादी
ओळीने वाचून दाखवत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत, ज्या ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या हिताची, तुमच्या कामाची आणि या ठिकाणी तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये या ठिकाणी साथ देणारी माहिती या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक ऐकायची आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। त्या अगोदर पात्रता लक्षात घ्या। बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारने जी पहिली पात्रता घातलेली आहे, तर ती पहिली पात्रता तुमच्या वयाची आहे। बघा, पहिली पात्रता तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे। बघा, जर तुमचं वय 59 असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असायला पाहिजे आणि तुम्हाला 61 वय सुरू असायला पाहिजे। बघा, 60 वय पूर्ण असणं ही पहिली पात्रता आहे। दुसरी पात्रता म्हणजे ते तुमचं 60 वय पूर्ण आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे पुरावा असायला पाहिजे। बघा, पुराव्याची सुद्धा पात्रता लावलेली आहे, म्हणजेच तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे याचा पुरावा सुद्धा लागणार आहे। तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य वकील, डॉक्टर, पोलीस, शिक्षक, शिपाई, तलाठी अशा सरकारी हुद्द्यांवरती कामाला नसायला पाहिजे। आणि ज्येष्ठ नागरिकांना जी चौथी आणि सर्वात महत्त्वाची पात्रता आहे, शेवटची पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नसायला पाहिजे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। जर रेशन कार्ड नसेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे। बघा, आता तुम्हाला पात्रता सांगितली, आता आपण डायरेक्ट तुम्हाला कागदपत्रे आणि त्या 10 वस्तू सांगत आहे। याच्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे, उत्पन्न दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला आणि छोट्या आकाराचे 2 फोटो म्हणजे पासपोर्ट 2 फोटो तुम्हाला लागणार आहे, 2 फोटो असायला पाहिजेत। बघा, पात्रता कागदपत्रे सांगितली, आता आपण त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून जी पहिली वस्तू तुम्हाला मोफत दिली जाणार आहे, तर ते पहिली वस्तू जुनीच आहे, परंतु याच्यामध्ये बदल केलेला आहे। बघा, 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्याचा सरकार खर्च करणार आहे। बघा, मोठ्या प्रमाणामध्ये आजारांचे प्रमाण वाढलेले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांकडे जास्त प्रमाणामध्ये पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपचार घेऊ शकत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचा निधी तुम्हाला मिळणार आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या माध्यमातून सुद्धा अनुदान मिळणार आहे आणि तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत तुमचा उपचार मोफतपणे केला जाणार आहे। ही झाली पहिली वस्तू। दुसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जर चालायला काय अडचण येत असेल किंवा तुमचा एखादा पाय मोडलेला असेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला काही त्रस्त असतील तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिकल असेल त्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीची उपकरणे सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजे जर कानांना ऐकायला येत नसेल तर श्रवण यंत्र सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबतच बोलण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यावरती समस्या, डोळ्यांना कमी दिसणे असेल तर या ठिकाणी तुम्हाला चष्मे फ्रीमध्ये शिबिर राबवून वाटप केले जाणार आहेत। म्हणजेच दुसरी वस्तू म्हणजे शिबिर राबवून तुम्हाला बारीक छोट्या मोठ्या वस्तूंची सुद्धा यादी करून दिलेली जाणार आहे। त्या यादीमध्ये ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या वस्तू तुम्हाला प्रदान केल्या जाणार आहेत। त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला तुमच्या गावावरून दुसऱ्या गावाला जायचे असेल तर या ठिकाणी मोफत एसटी मध्ये प्रवास दिला जाणार आहे। चौथी वस्तू म्हणजे बँकेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला आरक्षित खिडकी ठेवण्यात येणार आहे। पाचवी वस्तू म्हणजे जर तुम्ही शेतकरी ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सहावी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी पासून तुम्हाला घर नसेल तर घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। पुढची वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला जमीन असेल तर तुम्हाला नमो शेतकरी PM किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे। पिठाची गिरणी त्यासोबत मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ तुमच्या घरातील महिलेला देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने 10 वस्तूंची यादी आहे। आता तुम्हाला सर्व माहिती सांगितली तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी 2026 पासून याचे अर्ज सुरू होतील। त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। शासन निर्णय आलेला आहे, तोपर्यंत कागदपत्रे काढली नसेल तर काढून ठेवायचे आहेत।